पांढरकवडा येथे 26 जानेवारी 2025 भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पांढरकवडा येथील तालुका क्रीडा संकुलात आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात TDRF पथकाने पथसंचलनाद्वारे राष्ट्रध्वजास मानवंदना दिली। कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी माननीय श्री सुहास गाडे IAS यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। यानंतर TDRF पथकाने पथसंचलन करताना शिस्तबद्ध आणि प्रभावी कामगिरीचे प्रदर्शन केले। TDRF पथकात एक प्लॅटून कमांडर आणि 21 विशेष गार्ड्सचा समावेश होता। त्यांच्या उत्कृष्ट पथसंचलनासाठी माननीय सुहास गाडे IAS आणि आर्णी मतदारसंघाचे आमदार माननीय राजू तोडसाम यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले। TDRF पथकाची सलग तिसऱ्यांदा कामगिरी गेल्या 3 वर्षांपासून पांढरकवडा येथील शासकीय कार्यक्रमात TDRF पथक पथसंचलनात प्रथम क्रमांक पटकावत आहे। TDRF पथकाचे प्लॅटून कमांडर जिलानी अन्सारी यांच्या नेतृत्वात सागर खटाळे, किशोर खटाळे, अभय संदलवार, पार्थ कोळपे, जय सीडाम, सूरज आडे, रोशन पवार, स्वराज पवार, विक्की धुळे, रोहित जीवाने, सूरज क्षीरसागर, वंदन राजूरकर, शाहिद सय्यद, युवराज इटनकर, साहिल अवचट, मनीष राठोड, प्रेम वेले, अथर्व बाकडे, योगीराज जाधव, आर्यन कांबळे, योगेश धारणे, सोमेश्वर राठोड, सायली वातिले, सलोनी वातिले आणि त्रिशा भोयर यांचा सहभाग होता।